ज्येष्ठाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो नमस्काराय कविशर्माय नमो बलाय बलकर्मणाय सर्वभूतनाय नमो मनाय नमः अघोरेभ्यो खगोरेभ्यो घोरघोरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते राहुतेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशान सर्वविद्यानामीश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर् ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्म शिवो मे अस्तु सदा शिवोर्म यद्देव कल्पान् ज्योति प्राणो वै कल्पान् अमृतमोय प्राणा प्रत्येव वै नेतृत्वं सर्वे कामवाय खवेदानाति मुखाकर प्रणव आयुंठितारे घृतस्नानं समर्पयामि दधिस्नानान्तरेण घृतस्नानं घृतं निवीक्षे घृतमश्वजो निर्घृते श्रितो घृतं वश्यधाम आनुखोदमावहमादय स्वाहा घृतं वृखभवक्षि हव्यं घृतस्नानं समर्पयामि घृतं घृतपावानः पिबतं वसनः शस्य हव्य दिशः प्रदिश आद्यो घृतस्नानि पुण्डरीकाक्षो मंगलायतनो हरिः सुखकरः नगद नारायणच्या चरणी नतमस्तक झालो. महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालोय. आज पूजा केली. देवाकडे एवढंच मागितलंय फक्त की पाऊस भरपूर पडू द्या, शेतकरी या राज्यातली जनता सुखी होऊ द्या, एवढीच एक मागणी केली. शक्ती बळ द्या, आशीर्वाद पाठबळ मिळालंय. आशीर्वाद आहे नारायणगडाचा पाठीशी. आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती. आज खूप धन्य वाटायला लागलं. आज खूप मोठा जीव झालाय आणि खूप आशीर्वाद पण मिळालाय. इथून पुढे जनतेसाठी मी लढणार आहे. माझ्या विचारात सुद्धा मी पूर्णतः बदल केलेला आहे की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते सत्य आहे, याला कोणी नाकारू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या भावनाचं आज पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते. काय प्रतिक्रिया असणार? काय होतंय? मराठा समाजाच्या भवनाचं जे आहे त्यात उद्घाटन होतंय पंढरपूरमध्ये मराठा भवन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय. ते त्यांचं कामच आहे. आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे. काय समाजाला नादी लावायचा खेळ थोडा आहे. हे केलं ते केलं, पण ते कर्तव्यच आहे, ते करतायत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि शिंदे साहेब देतील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी.